श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा, घरामध्ये सतत भांडणं जर वादविवाद होत असतील तर हा व्हिडिओ नक्की ऐका. बघा, अनेक प्रकारची घरं त्याच्या प्रत्येकाला वाटतं की घरामध्ये माझ्या मनामध्ये मनासारखं असायला हवं असं वाटतं. अगदी प्रत्येकाला वाटतं आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी, सन्मानाने जगायला हवं. आपल्या घरात ऐश्वर्य प्राप्त होऊन आपलं घर हे मस्त सुखी समाधानी हसून विनोदी असायला हवं. कधी कधी बघा, शेजारी घर बांधून असं वाटतं की त्याच्या घरात एवढी भांडणं का होतात. बघा, त्यांच्या घरात भांडणं होत असेल का, असं का वागत असतील ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसंच जर आपल्या घरात झालं त्यावेळेस आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखी भांडणं होतात. कधी कधी बायको तर कधी नवरा, कधी मुलं, सासू सासरे, दीर जाव, अगदी कधी मुलांवर, आणि घरात सततची चिडचिड व्हायला लागते ते. बघा, तर अशा वेळेस तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही, दिवसभर राग होतो. असं वाटतं की कुठेतरी निघून जावं. अगदी बघा, जायला हवं. कशामुळे तर कोणत्या कारणाने घरात कटकट आणि भांडणं होतात. सततचे भांडणं, कटकटी ह्या होतच राहतात. याचं कारण आपण अजूनही समजू शकलो नाही. त्यामागे जर काही बघा, आपण काही कमी पडलेलो आहे का, आपल्याकडून काय बघा, सतत भांडणं होत आहेत आपल्या घरात, काहीतरी सततच्या कटकटी होत आहेत, तर मनामध्ये असा विचार करतो का घरामध्ये चांगलं का घडत नाही आहे, माझ्या वागण्यात काही कमी पडतं आहे का, असा विचार करू लागतो. आणि असं वाटतं या कटकट आणि भांडणापासून खूप दूर निघून जायला हवं. पण त्यावर बघा, ते सोल्युशन नाही. तर त्यावर काही निवारण तर असेल ना. कोणत्या कारणाने असं होतं ते आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. जर तुमच्या देखील घरात अगदी छोट्या छोट्या कारणांवरून घरात कटकटी, भांडणं असं काही होत असतील तर घरगुती उपाय बघा जो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो नक्की करून बघा. कमेंटमध्ये त्याआधी लिहा, श्री स्वामी समर्थ. सर्व काही ठीक करतील. स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत. त्यांनी शब्द दिलेला आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर स्वामींवर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक करतील. ही भावना मनात ठेवा. घरात भांडणं होत असतील तर ते कसे थांबवायचे. जर बघा घरात भांडणं, कटकटी होत असतील तर तुम्ही त्यावर शांत चित्त विचार करा की नेमकं कोणत्या कारणाने भांडणं होत आहेत. आणि भांडणं होत असेल तर कोणत्या वेळेत तुम्ही बघा समोर असं चला की समजून जा की तू चुकला का हा चुकला, चूक कोणत्या कारणाने होत आहे. उगाच वादविवाद न वाढवता सामंजस्याने समजावून त्यावर सोल्युशन आहे. कोणताही विचार हा शांत चित्ताने करावा असं समजावं की घरात बघा. तसंच घरासारखं जर भांडणं होत असतील ना तर त्यावर असं कुठेतरी दूर निघून जावं असं जर वाटत असेल तर असं अजिबात करू नका. बघा, प्रत्येक घरात काही ना काही वादविवाद, नकारात्मक ऊर्जा ही असते. बघा, ही नकारात्मक ऊर्जा, मुलं, तसंच वास्तुदोष होतात. अशा ह्या काही तोडगे आहेत जे आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते नक्की करून बघा. मग घरात भांडणं, वादविवाद होत असतील त्यावर कोणता तोडगा करायचा. पहिला म्हणजे घरात घंटानाद बघा, देवघरात आपल्या घंटा असतो, तो घंटानाद करावा. ज्यावेळी तुम्हाला वाटतं की घरात सारखी भांडणं होतात, चिडचिड होतात, अशा वेळेला तुम्ही घरात जर संध्याकाळी देवपूजा केल्यानंतर, दिवाबत्ती झाल्यानंतर, सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी बघा धूप दीप लावून झाल्यानंतर घरात घंटानाद केला तर तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर निघून घरात सुख, समृद्धी येते. दुसरं म्हणजे गंगाजल जे आहे ते तुमच्या घरात रोज शिंपडा. जेणेकरून सकाळी बघा, रोज आपली आंघोळ झाली, देवपूजा झाली की थोडंसं गंगाजल संपूर्ण घरात थोडंसं शिंपडा.
जेणेकरून बघा तुम्ही देवपूजा करा, त्यानंतर घरात धूप दीप लावा, गंगाजल शिपडा, ज्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी जी आहे तर ती येईल. तिसरं म्हणजे बघा घरात फ्रेश वाटेल आणि बघा तुम्हाला अगदी तुम्ही मनात घरातील बघा विचार कराल की कटकटी हळूहळू कमी होत आहेत. तुम्ही देवी देवतांचे फोटो एकमेकांसमोर असतील, असं जर बघा गृहकलेश होत असेल तर घरात महाभारत रामायण असे युद्धाचे जर काही फोटो असतील, कटकटी त्यामुळे देखील घरात कटकटी होऊ शकतात. तर तुमच्या घरात देखील असे जर काही फोटो तुम्ही घरावरती फ्रेम जर घरात जर लावलेली असेल तर ती देखील तुम्हाला त्याच्यामुळे घरात कटकटी भांडणं होऊ शकतात. तर तुम्ही ते फोटो जे लावलेले आहेत ना ते तुम्ही घरातून काढा. किंवा बघा वाघ आहे, चित्ता, कोल्हा, सिंह अशा प्राण्यांचे फोटो लावू नका. तुम्ही घरात निसर्गाचे, फुलांचे, मन फ्रेश करणारे फोटो लावा. बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावा. बघा राधाकृष्णाची जोडी जी आहे तर ती आपल्याला माहीत आहे, ती अतिशय गोड आणि सुख स्वभावी आहे. तर तुमच्या घरात पती पत्नीमध्ये सारखे वाद होत असतील तर जे बघा तुमच्या बेडरूम आहे त्या बेडरूममध्ये राधाकृष्णाचा फोटो लावला तर तुम्हाला सुख समाधान नक्कीच जाणवेल. घरात नवरा बायकोंमध्ये प्रेम, वैवाहिक जीवनात भांडणं व कटकटी नष्ट होतील. घरातील बघा घरामध्ये नटराजाची मूर्ती नसावी असं देखील सांगितलं जातं. पण घरामध्ये नटराजाची मूर्ती असते. नटराजाची मूर्ती म्हणजे शिवाचा अवतार असतो. जसा शिव तांडव करतो तसंच घरात तांडव होतात, भांडणं होतात, कटकटी होतात. अशा वेळी तुम्ही घरात नटराजाची मूर्ती बघा ती देखील नसावी. चौथं म्हणजे बाथरूम किंवा टॉयलेटमधल्या खिडकी जी आहे त्या खिडकीमध्ये तुम्ही जाडं मीठ जे आहे, खडं मीठ म्हटलं जातं, त्या मिठात बघा ते मीठ तुम्ही ठेवावं. त्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर जाते. घरामध्ये मीठ तुम्ही दर महिन्यात अमावस्या किंवा पौर्णिमेला बदलू शकता. त्याने तुमच्या घरातील कटकटी, भांडणं, नकारात्मकता दूर होण्यास नक्कीच मदत करेल. त्यानंतर बघा सकाळी संध्याकाळी तुम्ही काय करायचं आहे, यूट्यूबला लावून अगदी भक्तिगीतं जी आहेत ती लावा. देवी देवतांचे मंत्र स्तोत्र ते लावा, ते श्रवण करा. जर तुम्ही सकाळी उठलं तुमच्या घरात भक्तिगीते, संध्याकाळी भक्तिगीते लावली तर संध्याकाळी देखील बघा तुमचं मन जे आहे ते अशुद्ध विचार तुमचे निघून जातील, मनात शुद्ध विचार येतील. झोपताना तुमच्या मनात फ्रेश वातावरण जे आहे ते निर्माण होईल आणि घरातील भांडणं कटकटी हे देखील दूर होतील. तुमचं मन जे आहे ते भक्तिगीतामध्ये राहावं, ते स्थिर करा. त्यामुळे बघा मंत्र स्तोत्र भक्तिगीत असं तुम्ही ऐका. त्यानंतर 6वं म्हणजे कापूर तुमच्या घरामध्ये जाळा. बघा घरात संध्याकाळी सकाळी कापूर जो आहे तो कापूर नाही तर बघा कापूरदाणे आहे त्यामध्ये कापूर जाळला तर घरात फ्रेश वातावरण राहील. तुमच्या घरात वास्तुदोष असेल, काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील याने दूर होत असते, बाहेर जात असते आणि घरात सुख शांती समाधान येत असते. बघा आठवडा एखादा गार्डनमध्ये किंवा मंदिरात किंवा बाहेर फिरायला जात जा. आठवड्यातून 1 दिवस तरी बघा तुम्ही जॉब करताय, काही ना काही काम करताय, वेळ मिळत नाही तरी देखील थोडासा वेळ काढा, बाहेर फिरा. जमत नसेल तर संध्याकाळी रात्री अगदी शतपावली करायला म्हणून तुम्ही बाहेर फिरायला जा. जेणेकरून मन आपलं प्रसन्न राहणार आहे, आपलं मन चांगलं होतं, भांडणं वादविवाद कमी होतात. मेडिटेशन करायला हवं, योगा करा, मेडिटेशन करायला हवं. बघा तुमच्या मनातील चिडचिड कमी होत जाते. त्यानंतर बघा सकाळी उठल्या तुम्ही जेव्हा उठता तेव्हा ओमचा उच्चार करायला हवा. ओमचा उच्चार केल्यामुळे तुमच्या मनातील सगळी नकारात्मकता ऊर्जा जी आहे ती बाहेर पडते आणि अगदी दिवसभर बघा तुम्हाला फ्रेश वाटेल. मनामध्ये सकारात्मक विचार, चांगले विचार येतील, जेणेकरून तुमच्या घरात देखील बघा कधीही कटकट, भांडणं, वादविवाद होणार नाही. आपले श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या सदैव पाठीशी आहेत. अजिबात बघा तुम्ही असं मनामध्ये वाईट विचार किंवा कटकटी, अगदी तुम्ही कुठल्याही देवाला मानत असाल त्या देवाचा नाम जप करा.
तर बघा ते नक्कीच तुमच्या मनातील नकारात्मकता जी आहे ती नक्कीच याने दूर होणार आहे आणि घरात सकारात्मक पॉझिटिव्ह विचार जे आहेत तर ते नक्कीच येतील. तर ताई आणि दादांनो, हे उपाय तुम्ही नक्की करून पहा. अतिशय छोटे छोटे उपाय आहे, परंतु नक्कीच याने फरक पडणार आहे, तुम्हाला खूप जाणवेल. बघा, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, जीवनात शांती कोणाला नको असते. काही बघा नोकरी, मुलं, काही पैसा असा अभावी नाराज असतात. तुमच्या परिश्रमात बघा खूप तुम्ही कष्ट करताय, पण त्या कष्टाला काही केल्या अर्थ नाही, त्या कष्टाचं काहीही चीज झालेलं नाही, त्याचा बघा मोबदला म्हणावा असा मिळत नसेल. तर असे देखील अनेक प्रश्न आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. तर बघा असे काही छोटे छोटे उपाय आहेत, तुम्ही सर्व समस्यांपासून मुक्त होऊ शकता. तर फक्त स्वयंपाक करण्याची जागा नाही, तर तिथे अनेक गोष्टी जेणेकरून बघा तुम्हाला आरोग्यात मिळतंच, पण वास्तू आणि ज्योतिषशास्त्र ही त्यांचं विशेष महत्त्व आहे. लवंग ही यापैकी एक आहे. बघा पूजेमध्ये आपण लवंग देखील वापरतो. आता स्वयंपाकघरात आपण बघा मसाला म्हणून लवंगेचा वापर करतो. तर ज्योतिषशास्त्रात काही लवंगेचे उपाय सांगितले जातात. तर बघा तुम्ही ह्या लवंगेचा देखील उपाय करून घरामध्ये सुख समृद्धी आणू शकता. मुलं घरात सुख समृद्धी येते. लवंग ही बघा त्या लवंग जाळल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होत असते. बघा एखादी वाटी घ्या, चांदीची वाटी असेल, स्टीलची, किंवा अगदी तुम्ही बघा कापूर, ज्या अगदी मातीची पंती जरी घेतली त्यामध्ये थोडासा कापूर आणि 2 लवंगा टाकून त्या जर तुम्ही सायंकाळी सकाळी बघा दिवा लावून झाल्यानंतर, देवपूजा करून झाल्यानंतर रोज जर तुम्ही जाळलं घरात, तरी देखील तुमच्या घरात सुख समृद्धी शांती नक्की येईल. घरातील वादविवाद भांडणं दूर होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.